नमस्कार शेतकरी मित्र हो. आजच्या कार्यक्रमात मी रेडिओ सखी विद्या तावडे तुमचं स्वागत करते. आज आहे मंगळवार, भारतीय सौर दिनांक 29 वैशाख शके 1948 अर्थात 19 मे 2026. मंडळी, आपला कोकण परिसर हा फळबाग लागवडीसाठी प्रसिद्ध आहे. परंतु सध्या आपण बघतो की वाढत्या तापमानामुळे दुर्गम भागात फळझाडांची कलमरोपं जगवणं फार जिकिरीचं बनलंय. यासाठीच डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठानं कोकण जलकुंड तंत्रज्ञान विकसित केलंय. आज आपण याविषयीच जाणून घेणार आहोत. तेव्हा ऐकूया फळबाग कलमे वाचवण्याकरता कोकण जलकुंड एक वरदान ही डॉक्टर प्रवीण इंगळे यांची गायत्री भरणकर यांनी घेतलेली मुलाखत. मंडळी नमस्कार. मंडळी, आपली फळबाग जी आहे ती व्यवस्थितपणे कार्यरत राहावी, त्यातून आपल्याला चांगलं उत्पादन मिळावं यासाठी आपण नेहमीच प्रयत्नशील असतो. आपल्या फळबागेमध्ये जी कलमं आपण लावलेली असतात ती वाचवण्याकरता पाण्याची फार आवश्यकता असते. तर त्यासाठी कोकण जलकुंड तंत्रज्ञान जे विकसित झालेलं आहे त्याविषयी आज आम्ही आपल्याला माहिती करून देणार आहोत. आणि त्यासाठी जलसिंचन आणि निचरा अभियांत्रिकी विभाग डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली येथील प्राध्यापक आणि या विभागाचे प्रमुख डॉक्टर प्रवीण इंगळे सर स्टुडिओमध्ये आलेले आहेत. चला तर मग आपण त्यांचं स्वागत करूया आणि फळबाग कलमं वाचवण्याकरता कोकण जलकुंड एक वरदान कसं ठरतंय, हे तंत्रज्ञान नेमकं कसं आहे या संदर्भात माहिती जाणून घेऊया. सर नमस्कार. नमस्कार सर, या विषयाला अनुसरून सुरुवातीलाच आम्हाला सांगा की कोकण जलकुंड तंत्रज्ञान म्हणजे नेमकं काय आहे. सर्वप्रथम आपण मला या विषयाबद्दल आमंत्रित केल्याबद्दल मी आपले आभार मानतो. आणि डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने अतिदुर्गम भागामध्ये किंवा डोंगराळ प्रदेशामध्ये जी आंबा कलमे लागवड किंवा काजू कलमे लागवड शेतकरी करतात आणि त्यांचं जगण्याचं प्रमाण फार कमी आहे, तर ती कलमे जगण्याकरता आपण एक तंत्रज्ञान विकसित केलेलं आहे आणि त्या तंत्रज्ञानाला आम्ही कोकण जलकुंड ही नाव दिलेले आहे. तर ही कोकण जलकुंड हे जे काही तंत्रज्ञान आहे हे फार काही असं मोठं असं तंत्रज्ञान नसून त्याच्यामध्ये सर्वसामान्य शेतकरी पण ते स्वतः त्याच्यामध्ये त्यांच्या शेतामध्ये ते राबवू शकतात. तर या तंत्रज्ञानामध्ये आपण काय करतो की ज्या पद्धतीने छोटे शेततलाव केल्या जातात त्याच पद्धतीचे छोटे खड्डे करून त्याच्यामध्ये प्लास्टिकचे अस्तरित कापड आपण टाकतो आणि त्याच्यामध्ये पावसाचं जे पाणी आहे, जो पाऊस आपण जून महिन्यापासून तर साधारणपणे ऑगस्टच्या शेवटच्या महिन्यापर्यंत येतो, तो पाणी आपण पूर्णतः त्याच्यामध्ये साठवतो आणि हे साठवलेलं पाणी नंतर मग कलमांना, ज्यावेळेस त्या कलमांना पाण्याची उपलब्धता नसते त्यावेळेस आपण हे पाणी त्या कलमांना देतो. तर हे जे काही तंत्रज्ञान आहे या तंत्रज्ञानास आपण कोकण जलकुंड असे म्हणतो. अच्छा, म्हणजे अतिशय सोप्या पद्धतीचं हे तंत्रज्ञान असं म्हणायला हरकत नाही, क्लिष्ट काय नाहीये त्यामध्ये. हे तंत्रज्ञान एकदम सोपं सुटसुटीत आहे आणि सर्वसामान्य शेतकऱ्यांसाठी अत्यंत उपयुक्त असं आहे. नक्कीच. बरोबर, याची अजून काही वैशिष्ट्य सांगता येतील का. कोकण जलकुंड जे आपण विकसित केलेले तंत्रज्ञान आहे याचा मुख्य उद्देश असा आहे की जर आपण बघितलं तर साधारणतः जून महिन्यापासून तर ऑगस्ट महिन्यापर्यंत या 3 ते 4 महिन्यात कोकणामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस होतो आणि साधारणतः हा पाऊस 3000 ते 3500 मिलीमीटर इतका पाऊस असतो. सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड या सर्व जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात हा पाऊस होत असतो. परंतु एकदा काय पाऊस झाल्यानंतर उर्वरित हंगामामध्ये जर आपण रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या जमिनी बघितल्या तर ह्या जांभ्या जमिनी आहेत आणि यांचं पाणी धारण क्षमता ही अत्यंत कमी आहे. आणि त्यानंतर मग पावसाळा गेल्यानंतर जी आपण कलमे लावतो शेतामध्ये त्या कलमांना पाण्याचा ताण बसतो आणि मग ही कलमं लावलेली ही जगत नाहीत. तर ही कलमं जगण्याकरता पावसाळ्यामध्ये जे साठवलेलं पाणी आहे कोकण जलकुंडामध्ये ते ही कलमं जगवण्यासाठी वापरतो. हा एक महत्त्वपूर्ण विषय आहे. दुसरा असा आहे की या तंत्रज्ञानाला कुठंही आपल्याला विद्युत पुरवठा लागत नाही किंवा बरेच वेळा असं होतं की डोंगरावर कुठंतरी बाग असते आणि तिथं विद्युत पुरवठा उपलब्ध नसतो. तर तिथेच जर आहे त्याच ठिकाणी आपण पाणी साठवण केली आणि त्या पाण्याचा वापर ही कलमं जगवण्यासाठी केली तर आपल्याला विद्युत पुरवठ्याची पण आवश्यकता नाही आणि जवळच पाण्याचा स्रोत असल्यामुळे शेतकऱ्यांना लांबून पाणी विकत आणावं लागत नाही किंवा अत्यंत खर्चिक बाब ही अशी नाही आहे. त्याच्यासाठी स्वतंत्र असे मजदूर
किंवा मनुष्यबळ लागत नाही. तर ही या तंत्रज्ञानाचे वैशिष्ट्य आहे. आणि याच्यामध्ये अजून एक खास बाब अशी आहे या तंत्रज्ञानाची, की याच्यासाठी काही फार मोठं तुम्हाला विशिष्ट अशी टेक्नॉलॉजी किंवा वस्तू किंवा असं काही लागत नाही. तर याच्यासाठी आपल्याला फक्त एक प्लास्टिकचं आच्छादित कापड लागतं आणि त्याच्यामध्ये आपण पावसाचं पाणी साठवतो आणि ते पाणी आपण पिकांना देतो. बरोबर. म्हणजे अतिशय स्वस्त आणि कष्टविरहित असं म्हटलं कष्टविरहित तरी सुद्धा चालू शकेल. वा. बरं सर, ही महत्त्वाची वैशिष्ट्ये तुम्ही सांगितलीतच, पण नेमकी हे जलकुंड तयार करायची काही पद्धत असेल तर त्याबद्दल काय सांगाल? कोकण जलकुंड तयार करण्याकरिता प्रथम आपण डोंगर भागामध्ये थोडीशी सपाट जागा बघावी. ही जागा बघितल्यानंतर या जागेमध्ये 4 मीटर लांब, 1 मीटर खोल आणि 1 मीटर रुंद अशा पद्धतीचा एक चौकोनी आयताकृती त्याच्यामध्ये गड्डा करावा. हा गड्डा केल्यानंतर याचं जे घनफळ आहे ते साधारणतः 4 क्युबिक मीटर असं इतकं येते. म्हणजे त्याच्यामध्ये साधारणतः 4000 लिटर पाणी एका खड्ड्यामध्ये मावू मावते. शकतं. हां, तर साधारणपणे एका वेळेस आपण 2 गड्डे करायचे आहेत असे एक जलकुंडाचे 4x1x1, 4x1x1 या अनुसार हे गड्डे केल्यानंतर या गड्ड्यामध्ये जर आपण जांभ्या जमिनी जर आहेत, जांभ्या दगडाच्या जमिनी, तर याच्यामध्ये जो बारीक खडे किंवा दगड असतात हे अणकुचीदार असतात. तर हे काढून घ्यावे आणि आपण त्याच्यामध्ये प्लास्टिक टाकायचं आहे. तर हे प्लास्टिक साधारणतः 400 मायक्रॉन ते 500 मायक्रॉन जे बाजारामध्ये उपलब्ध आहे आणि हे प्लास्टिक खूप मजबूत असते. याच्यामध्ये छान प्रकारे पाणी साठवल्या जातात आणि हे प्लास्टिक बारीक खडीने लवकर पंक्चर होत नाही किंवा त्याला छिद्र पडत नाहीत. तर हे कापड टाकण्यापूर्वी आपण त्या गड्ड्यामध्ये भाताचा जो पेंडा आहे याचा 15 सेंटीमीटर जाडीची गादी तयार करावी आणि ही त्याच्या जो बॉटमचा जो पोर्शन आहे तळभागामध्ये ते टाकायचं आहे. त्याच्यानंतर हे प्लास्टिक घालायचं आहे आणि नंतर चारही बाजूचे ज्या साईड्स आहेत बाजूचे चौफेर त्याच्यामध्ये देखील आपण पेंडा टाकायचा आहे. जेणेकरून या जलकुंडाच्या कापडाच्या चारही बाजूला आणि तळभागाला भातपेंड्याचं आच्छादन होईल आणि त्याच्यामुळे ती जी गादी तयार होते त्याच्यामुळे हे प्लास्टिकचं कापड एखाद्या वेळेस चुकून एखादा दगड किंवा अणकुचीदार हे असेल तर त्याच्यामुळे दगडामुळे ते पंक्चर होणार नाही. ही एवढी काळजी घेणे अत्यंत महत्त्वाचं आहे याच्यामध्ये. त्यानंतर हे प्लास्टिक टाकल्यानंतर प्लास्टिक ज्यावेळेस जमिनीच्या पातळीवर येईल त्यावेळेस याच्या चारही बाजूला 30 सेंटीमीटर बाय 30 सेंटीमीटर बाय 30 सेंटीमीटरचा एक चर खोदायचा आहे आणि या चराची माती जलकुंडाच्या आतल्या बाजूला ठेवून जलकुंडाचं जे कापड आहे ते बाहेरच्या बाजूने घ्यायचं आहे आणि त्याचा एक उंच वटा तयार करून ते जमिनीमध्ये गाडून द्यायचं आहे. याच्यामुळे 30 सेंटीमीटरचा चारही बाजूला जलकुंडाच्या एक उंच बांध असा तयार होतो. जेणेकरून पावसाळ्यामध्ये जमिनीवरून वाहून आलेलं जे पाणी आहे, गढूळ पाणी आहे, ते या जलकुंडामध्ये आत येणार नाही आणि याच्यामधलं पाणी स्वच्छ राहील. जलकुंडामधलं जे पाणी आपण पावसाचं जे पाणी जमा केलेलं आहे एकूण पाणी साधारणतः एका जलकुंडामध्ये 4000 लिटर पाणी इतके मावते. आता यामध्ये जर आपण बाष्पीभवन या पाण्याचं होऊ द्यायचं नसेल तर याच्याकरता गवताची आच्छादनाची ताटी तयार करावी किंवा एक झाकण तयार करावं आणि हे जलकुंडावर ठेवावं जेणेकरून पाणी बाष्पीभवनाने उडून जाणार नाही. सर, हे जे साठलेलं पाणी असतं ते पाऊस गेल्यानंतर जेव्हा सूर्यप्रकाश येतो तेव्हा त्याचं बाष्पीभवन मोठ्या प्रमाणात व्हायला लागतं. तर ते कमी व्हावं म्हणून अजून काही उपाय आहे का? किंवा असंही होतं की मोकाट जनावरं असतात, कुत्रे वगैरे फिरत असतात, त्यांच्यापासून सुद्धा या पाण्याला धोका निर्माण होऊ शकतो. म्हणजे ते पाण्यात पडले म्हणा किंवा त्यांनी पाणी प्यायलं समजा तर त्याने नुकसान होतं एक प्रकारे. तर त्यासाठी काय उपाययोजना करता येतील? प्रथम आपण जे याच्यामध्ये जलकुंडामधलं जे पाणी आपण साठवतो त्याचे साधारणतः 4000 लिटर पाणी आपण त्याच्यामध्ये एका जलकुंडामध्ये राहतात. आपण 2 जलकुंड केले तर 8000 लिटर पाणी त्याच्यामध्ये साठवते. बरेच वेळा काय होतं की पाऊस गेल्यानंतर डोंगर दऱ्यांच्या भागामध्ये भटकी जनावरे, कुत्रे किंवा इतर रानटी जे जनावरे असतात यांना पाण्याचा जो वास येतो त्यामुळे ही या जलकुंडापर्यंत येतात आणि मग ती त्यामधलं पाणी पिण्याचा प्रयत्न करतात किंवा बरेच वेळा त्याच्यामध्ये ते पडतात आणि ती जनावरं जखमी होतात किंवा मरतात देखील. तर ते होऊ नये म्हणून आपण जलकुंडाच्या चारही बाजूला तात्पुरत्या स्वरूपातील जे काही आपल्याकडे उपलब्ध साधनसामुग्री आहे त्याचं एक कुंपण चारही बाजूला या जलकुंडाच्या बाजूला तयार करायचं आहे. दुसरं म्हणजे याच्यावर मी प्रथम आधी सांगितलेलंच आहे की याच्यावर आपण एक गवताची ताटी टाकावी जेणेकरून पाण्याचं बाष्पीभवन हे होईल. परंतु याच्यामध्ये जर समजा
समजा आपण उंडीचं तेल किंवा नीम तेल किंवा मोहरीचं तेल जर याच्यामध्ये टाकलं तर त्याच्या एक पाण्यावर तवंग येतो आणि या तवंगामुळे पण बाष्पीभवन कमी होते आणि या तेलाला एक विशिष्ट असा वास असतो, उग्र वास असतो. तर तो वास आल्यामुळे जनावरं ते पाणी शक्यतो पित नाही. एवढी जरी आपण काळजी घेतली, कुंपण घालणे, त्याच्यावर ताटी टाकणे आणि त्याच्यामध्ये थोडंसं तेल वगैरे टाकलं तर आपण होणारं बाष्पीभवन आणि इतर जनावरांपासून होणारा त्रास आपण टाळू शकतो. बरं, मग असं पाणी जेव्हा आपण फळझाडांना आपल्या कलमांना देतो तर त्यावेळी त्याचा कसा वापर करायचा? आता याच्यामध्ये जे आपण 4 मीटर बाय 1 मीटर बाय 1 मीटर हे जे काही आपण त्या कुंडाचे जे आकारमान घेतलेलं आहे, तर याच्या मागचा उद्देश असा आहे की साधारणपणे पावसाचं जे पाणी कोकण विभागात पडतं ते 3000 MM ते 3500 MM इतक्यामध्ये पडतो. आपण 4000 लिटर पाण्याचं स्टोरेज त्याच्यामध्ये केलेलं आहे. तर आपण पावसाळ्यानंतर साधारणतः ऑक्टोबर महिना झाल्यानंतर नोव्हेंबरपासून आपण या कलमांना संरक्षित जल देत असतो. त्याला आपण कलमे वाचवण्याकरता दिलेलं पाणी. तर हे जे सेविंग वॉटर जे आपण त्याला दिलेलं असते, तर हे साधारणतः एका आठवड्यामध्ये एका कलमाला 10 लिटरच्या हिशोबाने आपण पाणी देतो. म्हणजे एका आठवड्यात 10 लिटर टोटल. साधारणपणे जर पाऊस गेल्यानंतर पुढील हंगामापर्यंत म्हणजे मेच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत किंवा पावसाळा सुरू असतो, एक साधारणतः 30 आठवड्याचा कालावधी लागतो. या 30 आठवड्यामध्ये प्रति आठवडा 10 लिटर या हिशोबाने 30 आठवड्याचे 3000 लिटर पाणी एका कलमाला पुरेसं होतं. तर याच्याकरता आपण काय करतो की जे आपण 4000 लिटर पाणी त्याच्यामध्ये साठवलेलं आहे, त्यातलं 1000 लिटर पाणी हे आपण बाष्पीभवनाने नाश होईल असं गृहीत धरून उर्वरित 3000 लिटर पाणी हे कलमांना उपलब्ध होईल यानुसार करतो. आता याच्यामध्ये 10 कलमांना एक जलकुंड साधारणतः पुरेसे ठरतं. मग आपल्याकडे किती कलमं आहेत त्यानुसार आपण किती जलकुंड करावी हे आपण ठरवावे. तर मुख्यत्वे हे जे तंत्रज्ञान विकसित केलेलं आहे हे आपण आंबा आणि काजू या कलमांसाठी विकसित केलेलं आहे. अच्छा. पण मग इतर झाडांना म्हणजे फणस आहे म्हणा किंवा त्यांना पण आपण हे रतांबे. वापरू शकतो. फणस किंवा इतर झाडांना पण वापरू शकतो. परंतु पाण्याची जी मात्रा आहे ती थोडीफार कमी जास्त होत असते. पिकाचा प्रकार किंवा कलमांचा प्रकार त्यानुसार बदलत आहे. तर त्यानुसार थोडंफार पाणी कमी जास्त होतं. शेतकरी हे तंत्रज्ञान स्वतःच्या शेतात स्वतःच राबवता येतात, त्यामुळे ते मोठ्या प्रमाणात पण हे राबवू शकतात. बरोबर आहे. बरं, एक महत्त्वाचा मुद्दा की हे जलकुंड तयार करण्यासाठी अतिशय कमी खर्च येतो सुरुवातीला तुम्ही म्हटलात, पण तो नेमका किती होतो साधारण? आता याच्यामध्ये जे मुख्य बाबी आहेत खर्चाच्या, त्याच्यामध्ये फक्त सर्वात मुख्य जो खर्च आहे तो आहे ते प्लास्टिकचा जो आहे, जे अस्तरीकरण आपण जे करतो त्याचा सगळ्यात जास्त खर्च आपल्याला येतो. तर बाजारामध्ये विविध प्रतीच्या आणि गुणवत्तेचे प्लास्टिक मार्केटमध्ये उपलब्ध आहे. परंतु या तंत्रज्ञानाकरता आपण 500 मायक्रॉनचं जे प्लास्टिक कापड आहे, HDPE, ज्याला हाय डेन्सिटी पॉलिइथिलीन कापड म्हणतात, आणि 500 मायक्रॉनचं हे आपण वापरतो. या कापडाचं जे आयुष्यमान आहे हे साधारणतः 5 ते 6 वर्ष आहे. जर हे प्लास्टिक तुम्ही कोणत्याही प्रकारचं पंक्चर किंवा त्याला काही इजा झाली नाही तर 5 ते 6 वर्ष तुम्ही सहजपणे ते वापरू शकता. आणि हा जो कापड लागतो हा साधारणतः 7 मीटर बाय 4 मीटर इतका कापड लागतो, म्हणजे ज्याला आपण म्हणतो 28 स्क्वेअर मीटर इतका कापड लागतो. तर बाजारात विविध कंपन्या त्यांची गुणवत्ता आणि याच्यावर त्याच्या किमती ठरत असतात. तसंच महाराष्ट्र शासनाने या बाबतीत कृषी विभागाने सबसिडीमध्ये सदरचे जलकुंड हे शेतकऱ्यांकरता उपलब्ध आहे. हे तंत्रज्ञान सबसिडी मिळू शकते याच्यामध्ये. आणि हा एक खर्च झाला प्लास्टिकचा. दुसरा खर्च झाला तुम्हाला खोदकामाचा. खोदकाम शेतकऱ्यांनी स्वतः केलं तर फार स्वस्त पडेल. मजुराद्वारे जरी केलं तर 4 मीटर बाय 1 मीटर बाय 1 मीटर याचा इतकाच एक गड्डा करायचा आहे. साधारणतः 2 गड्डे एका ठिकाणी केले तर त्याच्यामध्ये 8000 लिटर पाणी मावते. आणि त्याच्यासाठी जो काही स्थानिक मजुरांचा जो काही खर्च आहे त्यानुसार त्याला आपल्याला तितके खर्च येऊ शकतो. भाताचा पेंडा शेतकऱ्यांकडे उपलब्ध असतो, त्यामुळे त्याच्या आपण याच्यामध्ये किंमत गृहीत धरलेली नाही. आणि त्याला जे लागणारं कुंपण वगैरे आहे ते शेतकरी उपलब्ध साहित्यातूनच करू शकतो. म्हणजे फार मोठं असं काही हे खर्चिक तंत्रज्ञान नाही आहे. याच्यामुळे मुख्य खर्च हा प्लास्टिकचा आणि खोदकामा एवढाच आहे.
आणि फायदे अर्थातच अनेक आहेत हां नाही काय की पुन्हा पाण्याची उपलब्धता मिळू शकते आणि शिवाय लांबून पाणी आणणं हां हा जो त्रास आहे तो वाचू शकतो. हो हो बरं सर, हे जलकुंड आहे कोकण जलकुंड, ते शक्यतो आंबा आणि काजूच्या कलमांसाठी प्रामुख्याने वापरलं जातं. तर मला असं सांगा की झाडांचं जे वय असतं म्हणजे 1 वर्षाचं झाड 2 वर्षाचं झाड त्यानुसार पाण्याच्या मात्रा बदलत जातात. तर त्या संदर्भात या जलकुंडाचा कसा उपयोग करून घेता येईल? जसं मी आधीच सांगितलेलं आहे की जलकुंडाचं जे आकारमान आम्ही ठरवलेलं आहे ते 4,000 लिटरचं ठरवलेलं आहे. तर साधारणपणे 10 कलमं एक 30 आठवड्यापर्यंत एका जलकुंडावर आपण भिजवू शकतो किंवा त्यांना पाणी देऊ शकतो. तर याच्यामध्ये जी आठवड्याची पाण्याची जी आहे एकूण मागील 20-25 वर्षाच्या हवामानाच्या आधारित जे काही घटक आहेत त्याच्यावरून आपण या कलमांची पाण्याची गरज काढलेली आहे आणि ती साधारणतः प्रति आठवडा 10 लिटर इतकी आपण गृहीत धरलेली आहे. तर 10 लिटर प्रति झाड याने 10 झाडांसाठी आणि 3,000 लिटर 30 आठवड्यासाठी. तर या अनुसार आपण ते पाणी पिकांना देत असतो. आता ज्यावेळेस सुरुवातीला कलमं एकदम लहान असतात तर त्यांची पाण्याची गरज फार कमी असते. अर्धा लिटरपासून ते 1.5 लिटर किंवा मोठी जर थोडी कलमं झालेली असतील 3 किंवा 4 वर्षाची तर त्यांना आपण 3 ते 4 लिटर पाणी प्रति आठवडा देत असतो. मुख्यत्वे यांचं सिंचनासाठी नसून ही जी कलमं आहेत ही जगली पाहिजेत आणि सुरुवातीचे 4 ते 5 वर्षाचा जे कालावधीचा जो पिरियड आहे हा अत्यंत क्रिटिकल कालावधी असतो या कलमांचा जगण्याकरता. तर त्याकरता संरक्षित जल या पिकांना उपलब्ध व्हावं म्हणून हे तंत्रज्ञान आपण विकसित केलेलं आहे. बरं सर, या झाडांना जे पाणी घालणं अपेक्षित असतं आठवड्यातून 10 लिटर असं तुम्ही म्हणालात सरासरी किंवा 5 लिटर, तर ते एकदाच द्यायचं असतं की रोज द्यायचं डिवाइड करून, काय नेमकी पद्धत असते? आता आपण जसं साधारणतः एका झाडाला 10 लिटर पाणी प्रति आठवडा असं आपण सांगितलेलं आहे. परंतु हे पाणी प्रति आठवडा न देता जर आपण प्रत्येक दिवस थोडं थोडं 1 लिटर 2 लिटर पाणी जरी दिलं झाडाला तरी चालते. परंतु बरेच वेळा असं होतं की शेतकऱ्यांकडे तेवढा वेळ नसतो की रोज जाऊन सर्व कलमांना पाणी देणं किंवा मजूर घेतलं तर ते अत्यंत खर्चिक बाब होते. तर म्हणून शेतकऱ्यांनी 1 किंवा 2 दिवसाआड पाणी जरी कलमांना दिलं तरी चालेल. फक्त पाणी देत असताना शेतकऱ्यांनी एक विशेष काळजी घ्यावी की झाडाच्या बाजूला चारी बाजूला जे आपण आळं करतो त्या आळ्यामध्ये गवताचं आच्छादन करावं. म्हणजे दिलेल्या पाण्याचं एकदम बाष्पीभवन होणार नाही आणि ते पाणी तिथंच साठून राहील. हे एक तंत्रज्ञान आहे. म्हणजे आपण त्याला मल्चिंग असं म्हणतो. ते आच्छादन द्यायचं आहे त्याला गवताचं, त्याच्यामुळे पाणी उडून जाणार नाही. दुसरं एक तंत्रज्ञान आपण म्हणतो की दोन्ही झाडाला जमिनीच्या आत पाणी द्यायचं. म्हणजे भूपृष्ठीय म्हणजे ठिबक सिंचन या पद्धतीने पण आपण पाणी देतो. परंतु ज्या ठिकाणी विद्युत पुरवठा उपलब्ध नाही आणि जलकुंडामधलं पाणी आपण जसं उंच सकल भाग आहे तर दुर्गम भाग आहे तर अशा ठिकाणी मग ठिबक सिंचन तंत्रज्ञान तुम्ही वापरू शकत नाही. मग त्याऐवजी आपण जमिनीच्या आत थोडं एक PVC किंवा बांबूचा एक पाईप आत टाकून घ्यायचा आणि त्याच्या आत 1 ते 1.5 लिटर पाणी 2 किंवा 3 दिवसाच्या अंतराने त्या झाडाच्या कार्यक्षम मुळांच्या भागामध्ये द्यायचं. म्हणजे जे पाणी बाष्पीभवन होणार आहे ते होणार नाही आणि ते कार्यक्षम भागांमध्येच ते पाणी मुळांना उपलब्ध होईल. तर ते देखील आपण PVCचा पाईप किंवा बांबूचा एखादा तुकडा जर आपण मुळांच्या शेजारी लावला तर त्याच्यातून आपल्याला पाणी देता येते. हाही एक चांगला उपाय आहे. किंवा बरेच वेळा आपण जलकुंडाचं जे पाणी आहे एखादी प्लास्टिकची बॉटल किंवा एखादं मातीचं मडकं जमिनीमध्ये आत गाळून घेऊन त्याच्यामध्ये पण 1 ते 1.5 लिटर पाणी आपण टाकून ते पाणी झाडाला सतत उपलब्ध राहील याची आपण दक्षता घेऊ शकतो. यातला मुख्य उद्देश आहे की झाड जगावं असं. कारण अगदी लहान वयाची जेव्हा झाडं असतात तेव्हा पाण्याशिवाय त्यांना पर्याय नसतो. सुरुवातीच्या काळामध्ये जी कलमं असतात ही नाजूक आणि कमकुवत असतात. त्यांची वाढ आणि मुळांची वाढ होण्याकरता आपल्याला सिंचन किंवा पाणी संरक्षित जल त्याला देणे अत्यंत आवश्यक आहे. यासोबत आपण थोड्या प्रमाणात विद्राव्य खतांचा पण देखील वापर करू शकतो. त्या झाडाच्या बाजूला आपण ऑर्गॅनिक मॅटर जे आहे ते देखील आपण त्याच्यामध्ये झाडाच्या मुळांशी ठेवावं. जेणेकरून काय होईल की शेणखत वगैरे टाकलं तर ते पाणी धरून ठेवते झाडांच्या. बरोबर. म्हणजे अशा अनेक छोट्या छोट्या उपायांनी आपण झाडाचं आयुष्य वाचवू शकतो. बरं सर, ही सगळी जी माहिती आपण आता सांगितलीत त्याविषयी जर अजून काही जाणून घ्यायचं असेल आमच्या शेतकऱ्यांना किंवा एकूण जलकुंड कसं कार्य करतं आणि एकूण, तर ती माहिती त्यांना कशी उपलब्ध होईल? डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ यांनी जलकुंडाच्या बाबतीमध्ये काही
छोटी घडीपत्रिका तयार केलेल्या आहेत. ह्या घडीपत्रिका विद्यापीठाच्या विस्तार विभागाकडे उपलब्ध आहेत. शेतकऱ्यांना तिथून उपलब्ध होतील. परंतु बरेच वेळा असं होते की शेतकऱ्यांना ते घडीपत्रिका जरी मिळाली नाही तरी आमच्या विद्यापीठांनी विकसित केलेल्या सगळे तंत्रज्ञानाचा प्रचार आणि प्रसार होण्याकरता फेसबुक आणि यूट्यूब चॅनल सुरू केलेलं आहे. तर शेतकरी मित्रांनो, तुम्ही गुगलवर जर डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ एवढा जरी शब्द टाकला आणि फेसबुक किंवा यूट्यूब चॅनल हे जरी तुम्ही सर्च केलं तरी तुम्हाला ते चॅनल उपलब्ध होऊन जाईल आणि त्याच्यावर तुम्ही क्लिक केल्यानंतर तुम्हाला विद्यापीठाने विकसित केलेले विविध तंत्रज्ञान, विविध फळझाडांच्या जाती किंवा वाण किंवा इतर तंत्रज्ञान, मशिनरी याची सर्व माहिती तुम्हाला एका क्लिकवर उपलब्ध आहे. तरी माझी शेतकरी बांधवांना विनंती आहे की त्यांनी विद्यापीठाच्या या फेसबुक आणि यूट्यूब चॅनलचा सबस्क्राईब करावं आणि तंत्रज्ञानाचा जो काही त्यांना माहिती हवी आहे ती त्यांच्या एका क्लिकवर उपलब्ध होईल. नक्कीच. म्हणजे शेतकऱ्यांनी याचा फायदा उठवायला हवा, फायदा घ्यायला हवा आहे. घ्यायला हवा. बरोबर. आणि केवळ हे जलकुंड तंत्रज्ञानच नव्हे तर शेतीशी निगडीत अशा सगळ्या गोष्टी इथं उपलब्ध आहेत. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ जवळजवळ सगळ्याच फळ पिकांवर विविध तंत्रज्ञानावर काम करत असतात आणि हे तंत्रज्ञान बऱ्याच वेळेस आपल्या कोकण विभागातील शेतकऱ्यांना फारच उपयुक्त ठरतं. तर त्या तंत्रज्ञानाची त्यांना संपूर्ण माहिती होण्याकरता विद्यापीठाद्वारे यूट्यूब चॅनल आणि फेसबुक हे विकसित करण्यात आलेलं आहे. तर शेतकऱ्यांनी त्याचा जरूर उपयोग करून घ्यावा. नक्कीच. तर शेतकरी मित्रांनो, इंगळे सरांनी आज जी माहिती सांगितली जलकुंडाबाबत त्याचा आपल्या फळबागेला नक्कीच फायदा होणार आहे. तर या संदर्भात तुम्ही नक्की विचार करा आणि आपली फळबाग कलम वाचवण्याकरता या कोकण जलकुंड तंत्रज्ञानाचा नक्कीच वापर करून घ्या. सर, आज आपण इथे आलात आणि आमच्या सर्व शेतकरी बांधवांना अतिशय उपयुक्त माहिती दिलीत. त्याबद्दल आकाशवाणीतर्फे आणि सर्व शेतकरी बांधवांतर्फे मी आपले आभार मानते. धन्यवाद. धन्यवाद. फळबाग कलमे वाचवण्याकरता कोकण जलकुंड एक वरदान ही डॉक्टर प्रवीण इंगळे यांची गायत्री भरणकर यांनी घेतलेली मुलाखत आत्ताच आपण ऐकलीत. बरं तर मंडळी, याबरोबरच आजचा आपला आमचं घर आमचं शेत हा कार्यक्रम संपला. नमस्कार.